केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय हा खच्चीकरण करणारा असल्याचं कायदेतज्ञ उल्हास बापट म्हणतात। तर खासदार आमदार कुणाकडे जास्त बघून निर्णय दिल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने याबाबत तातडीने निर्णय देणं गरजेचं असल्याचं सुद्धा उल्हास बापट यांनी म्हटलेलं आहे। तात्पुरता पक्ष आणि चिन्ह गोठवून निर्णय द्यायला हवा होता असं सुद्धा कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कालचा जो निवडणूक आयोगाचा निर्णय आला आहे त्यावरून आता कायदेतज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय लोकशाहीचं खच्चीकरण करणारा असल्याचं उल्हास बापट म्हणतात। घटनेप्रमाणे हा निर्णय चुकीचा आहे असं माझं मत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ जो केलेला आहे तो त्याची क्लॅरिटी आणणं आवश्यक आहे, तो भक्कम करणं आवश्यक आहे। पुढच्या काळामध्ये अशा तऱ्हेच्या पळवाटा ठेवता कामा नयेत। एक तर सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय होतो त्याची वाट बघावी लागेल। मग त्यांना 2 टप्प्यात खेळ खेळावा लागणार आहे, एक सुप्रीम कोर्टात आणि नंतर निवडणुकांमध्ये। 2 टप्प्यांमध्ये त्यांना हा खेळ करावा लागणार आहे। माझं मत असं आहे की इलेक्शन कमिशन जर का पूर्णपणे इम्पार्शल असतं तर आपल्याला निर्णय देता येत नाही आहे। फक्त MLAs आणि MPsवर निर्णय देता येत नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे। बाकीचं ठरवता येत नसेल तर त्यांनी अस्तित्वात असलेलं चिन्ह गोठवून दोन्ही पक्षांना कुठली तरी चिन्ह द्यायला पाहिजे होती। म्हणजे शिंदे आणि ठाकरे यांना, तसंच शरद पवार आणि अजित पवार यांना ती योग्य निर्णय झाला असता आणि मग ठरवता आलं असतं की पक्ष कोणाचा आहे। पण इमिजिएटली पक्ष कोणाला तरी देऊन टाकायचा याच्यामध्ये थोडी घाई पण झाली आहे आणि विश्वासार्हता पण त्यांची कमी झाली आहे। त्यामुळे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।